नमस्कार. आज आपण बनवणार आहोत लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल असा कुरकुरीत आणि आतून मऊ चमचमीत शेवगा फ्राय. तुम्ही पण बनवला असेल शेवगा फ्राय, पण हा लेडी शेफ किचनमधला वेगळाच आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा ती कशी झाली आहे. एकदम बारीक चिरलेला कांदा घ्या आणि एक कैरी घ्या. ते आंबट गोड असा हवा, खूप आंबट नको. पूर्वी मी माहेरी गेले होते, तिथे झाडात कैरी होती. मग 2-3 काढून आणले. येताना कांदा असा गुलाबी होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. मग त्यामध्ये आले लसूण पेस्ट घातली आहे, ते पण छानसं परतून घ्यायचं आहे. मग हळद, मीठ, शेवगा घाला आणि छानसं परतून घ्या आणि मग 15 मिनटं वाफ द्या. त्या वाफेमध्येच शेवगा शिजून येईल. नंतर गूळ घाला, काश्मीरी लाल मिरची घाला 2 चमचे, ते पण छानसं परतून घ्या आणि मग वरून गरम पाणी घाला. धने जिरे पावडर, गरम मसाला, शेंगदाण्याचं कूट, वरून छानसं कोथिंबीर. झालं ना शेवगाची भाजी. रस्सा भाजी म्हणू शकता. भाकरी चपातीसोबत छान लागतं. मग शेवटी एक 5 मिनटं हे फोडी घालायचे आंब्याचे आणि छानसं उकळी येऊ द्यायचं. त्या उकळीमध्येच हे शिजून येतं छान. मी सारखं करून कंटाळा आला की असं काहीतरी वेगळं करून बघायचं, मग छान होते भाजी पण. तुम्ही पण ट्राय करा नक्की. जर ताटात असंच 2-3 प्रकारची भाजी असेल तर 2 घास जास्तच जाईल. चला मग भेटू उद्याच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.